नमस्कार। या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी सजीवातील पोषण हा घटक शिकवत असताना विद्यार्थ्यांना एक घटक देऊन त्यांच्याकडून या ठिकाणी या घटकांचा सराव करून घेत आहोत। कशा प्रकारे त्यांना अंडरस्टँडिंग या ठिकाणी होत आहे। तर सजीवातील पोषणमध्ये वनस्पतीमध्ये असणारे पोषक द्रव्ये, चला नंतर फॉस्फरसचं काय कार्य? प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर आणि अभावजन्य अभावामुळे काय परिणाम होते? फॉस्फरसच्या अभावामुळे प्रकाशित पाने गळणे, उशिरा फुले येणे आणि मुळांची वाढ खुंटणे। पोटॅशियमचा कार्य पोटॅशियम काय करते? चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक आहे आणि खोड बारीक होणे व पाने कोमेजणे पिष्टमय पदार्थ तयार न होणे। चला ओके। नंतर मॅग्नेशियमचे कार्य हरित द्रव्य निर्माण करणे। मॅग्नेशियमचे अभाववाचक परिणाम संथ वाढ होणे, पाने पिवळी होणे। लोहाचे कार्य खनिज द्रव्य निर्माण करणे, अभावामुळे होणारे परिणाम पाणी पिवळे होणे। झिंकचे कार्य संप्रेरके व त्यातील घटक तयार करणे वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे। हे कशामुळे? झिंकची जर कमतरता असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि विद्यार्थ्यांना पण यामध्ये आवड निर्माण होऊन तो घटक आवडीने शिकतात। त्यांना जर ही जबाबदारी दिली तर खूप छान। कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच कळवा।